हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 1. सत्ता प्रकाश सुख या तिन्ही तिही उणे लेख. जैसे विषपणेची विख विखा नाही. अर्थात जसे विषाचा विषारीपणा विषाला बाधक नाही, तसे सत चित कैवल्य ही तीन आणि त्याविरुद्ध असलेली असत अशाश्वत सुखदुःख ही तीनही आत्मपरब्रह्माचे ठिकाणी नाहीत. विष घेतले असता आपला मृत्यू होतो, तथापि विषाला स्वतःला त्याच्या या मारकतेची बाधा होत नाही. विष हे स्वतः विषासाठी विषारी नाही, ते इतरांसाठी मारक आहे. याचमुळे सर्पिणीला स्वतःला किंवा तिच्या पिल्लांना तिचे विष बाधत नाही. जणू काही तेथे विष अस्तित्वात नाहीच. सिंहीण, वाघीण, मांजरी आपले भक्ष्य दातांनी मांसाचे लचके तोडून तोडून खातात. त्याच दातांनी त्या त्यांच्या पिल्लांना उचलतात. तथापि त्यांचे दात त्यांच्या पिल्लांना जखम करत नाहीत, दुखवत नाहीत. जणू काही त्यांचे दात तीक्ष्ण नाहीतच. याचा अर्थ जे आहे ते त्यांच्या स्वतःसाठी शुद्ध आहे, उपयुक्त आहे. ते इतरांसाठी भले अशुद्ध असेल, तापदायक असेल, तथापि ते त्यांच्या स्वतःसाठी बाधक नाही, तापदायक नाही. पशूंचे भक्ष्य ठार मारायचे क्रौर्य त्यांच्या कुटुंब कबिल्यासाठी उफाळून येत नाही. वाघ वाघाला ठार मारून खात नाही, जणू काही त्यांच्यात क्रौर्य नाहीच. या उदाहरणावरून माऊलींना आत्मपरब्रह्माची ओळख करून द्यायची आहे. 3 विशेष. माऊलींनी ब्रह्माचे जे 3 विशेष सांगितले जातात त्यांचा उल्लेख येथे केला आहे. 1. सत्ता. याचा अर्थ आहे सत, सत्य असलेले, जे कधीही नाही असे होत नाही, जे नाश होत नाही, ते कोणत्या ना कोणत्या रूपात सदा असते. ते कदाचित रूपांतरित होईल, तथापि ते पूर्ण नाश होणार नाही. 2. प्रकाश. याचा अर्थ आहे जे मूलभूत आहे ते, जे शाश्वत आहे ते. ते कधीही निर्माण झाले नाही आणि कधीही नष्ट होणार नाही. ते सदा सर्वदा आहे, याच स्थितीत असणार आहे. सत्ता, सत आणि प्रकाश यामध्ये फरक असा आहे की सत ज्या तत्वामुळे नाश होत नाही ते तत्व म्हणजे प्रकाश, परम ऊर्जा, आत्मपरब्रह्म याच स्थितीत असते. 3. सुख. याचा अर्थ येथे कैवल्य असा आहे, कारण ब्रह्मामध्ये आपल्यासारखे भौतिक सुखदुःख नाही. तेथे मूलभूत केवळ स्थिती आहे. त्यात आपल्या भोगापवर्गतेमुळे बदल होतात आणि त्यामुळे भौतिक भावभावना निर्माण होतात. तथापि त्या भावभावनांमध्येही मूलभूत हीच केवळ स्थिती असते, कारण अशा भौतिक भावनांचा अभाव झाला की त्यामधील ती केवळ स्थिती प्रगट होते, प्राप्त होते. आपण भावातीत झालो की आपल्याला त्यामागे असलेली, सतत असलेली आपली ती मूलभूत ब्राह्मी स्थिती प्राप्त होते. विशेषांच्या विपरीत. तथापि ब्रह्माचे हे जे 3 विशेष आहेत त्यांची जाणीव आपल्याला ते जसे आहेत त्या स्थितीत जशीच्या तशी होत नाही, तर त्यांची जाणीव आपल्याला त्यांच्या विरुद्ध, विपरीत जे काही आहे त्यामुळे होते. 1. सत. सत याच्या विरुद्ध आहे असत. आपल्याला नाश होणाऱ्या गोष्टींची चांगली जाणीव आहे, कारण आपला तोच नित्य अनुभव आहे. पाने, फुले, फळे देणाऱ्या वृक्षाचे लाकूड होते. वृक्ष नाश पावतो. लाकडाचा कोळसा होतो
लाकूड नाश होते. कोळशाची राख होते, कोळसा नष्ट होतो. राख वृक्षाला खत म्हणून उपयुक्त होते, राख नाश होते. असे हे रहाटगाडगे आहे. ही गोष्ट अध्यात्म ज्ञानाने जाणली जाते तेव्हा लक्षात येते की येथे काहीही पूर्ण नष्ट होत नाही. वस्तू रूपांतरित होतात. यामुळे त्या सत आहेत, परंतु या सतची ओळख असतच्या मिथ्या भावनेमुळे होते. 2. शाश्वत. शाश्वत त्याच्या विरुद्ध आहे अशाश्वत. येथे काहीही शाश्वत नाही. प्रत्येक गोष्ट नाश पावते, त्याचे रूपांतर होते. याचा अर्थ ती वस्तू त्या त्या आकारातून, विकारातून, गुणधर्मामधून बदलते, म्हणजेच नाश पावते. म्हणजेच वस्तू अशाश्वत आहेत, त्या बदलतात. तथापि या अशाश्वतामधूनच एक दिवस लक्षात येते की या बदलण्यामागे काहीतरी एक शाश्वत तत्व आहे. याचा अर्थ अशाश्वतामुळे शाश्वताची ओळख होते. 3. कैवल्य. कैवल्य याच्या विरुद्ध आहे द्वैत. उदाहरणार्थ सुखदुःख. या सुखदुःखामुळे आपली केवल स्थिती बाधित होते. सुख म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळणे आणि दुःख म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते न मिळणे. किंवा सुख कमी होणे म्हणजे दुःख आणि दुःख कमी होणे म्हणजे सुख. हा सुखदुःखाचा खेळ आपल्या आयुष्यात सतत सुरू असतो. एक दिवस असे लक्षात येते की सुखदुःख हा आपल्या मनाचा खेळ आहे, त्या भावना आहेत. तसे काहीही प्रत्यक्ष अस्तित्वात नाही. जर आपण यामधून बाहेर पडलो तर सुखदुःख नष्ट होते आणि तेथे केवळ आनंद उरतो की जो मूलतः येथे असतोच. कारण आनंद हीच आपली मूलभूत स्थिती आहे. यामध्ये आपण सर्वस्वाच्या अतीत कैवल्यात जीवन जगतो. याचा अर्थ द्वैतामुळे, सुखदुःखामुळे आपल्याला कैवल्याची जाण येते. कैवल्यानंद. माऊली सांगतात की आत्मपरब्रह्माचे ठिकाणी कैवल्यानंद आहे. तेथे अन्य काहीही नाही. जे काही आहे असे वाटते तो आभास आहे. कारण सत्ता म्हणजे सत, प्रकाश म्हणजे शाश्वत आणि सुख म्हणजे कैवल्य. या तीनही अवस्था त्याच्या विरुद्ध असलेल्या असत, अशाश्वत, सुखदुःख या आपल्या मनाच्या मिथ्या भासमान भावनांमुळे जाणवतात. असत, अशाश्वत, सुखदुःख असे काहीही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. तो आपल्या मनाचा खेळ आहे. याचा अर्थ त्यामुळे आपल्याला ज्या सत्ता म्हणजे सत, प्रकाश म्हणजे शाश्वत आणि सुख म्हणजे कैवल्य या तीनही अवस्था जाणवतात त्याही तेथे नाहीत. जसे मृगजळ हे जर भासमान आहे तर तेथे जाणवणारे पाणीही भासमान आहे. याचप्रमाणे सत्ता, प्रकाश, सुख म्हणजे सत, शाश्वत, कैवल्य हेही भासमान आहेत. कारण हे आपल्याला असत, अशाश्वत, सुखदुःख अशा आपल्या मनाच्या भावनांमुळे जाणवतात. अशा प्रकारे जसे विष हे स्वतः विषासाठी विष नाही, तसे सत्ता, प्रकाश, सुख हे आत्मपरब्रह्मासाठी नाहीत. आत्मपरब्रह्म कैवल्यानंदी आहे. यापेक्षा तेथे आणखी काहीही नाही. हे समजण्यासाठी माऊली आता पुढील ओव्यांमधून काही उदाहरणे देत आहेत. हरिओम.